पीडित महिला पोलिसाचा 2.5 वर्षापासून बार्शी टाकळी तालुक्यातील एका गावातल्या युवकासोबत लग्न झालं होतं। लग्नाला काही दिवस उलटले नाही तोपर्यंत आरोपींनी महिलेला जाच करायला सुरुवात केली। सासरच्यांनी घर दुरुस्तीसाठी 1 लाख आणि शेतीवरील कर्ज फेडण्यासाठी 2 लाख घेतलं। अजूनही 5 लाखांची मागणी करत असल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलंय। एवढंच नव्हे तर आपला पती समलंगी असल्याचा दावाही तिनं केलाय। खरं तर लग्नानंतर सासरी जात होत असल्यानं पीडित महिला आपल्या पतीसह अकोला शहरातील पोलीस वसाहतीत वास्तव्याला होती। घटनेच्या दिवशी तिच्या पतीनं मोबाईल चार्जिंगला लावला होता। यावेळी महिलेनं आपल्या पतीचा मोबाईल चेक केला। व्हॉट्सअॅपवरील पतीचे मेसेज बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यानं त्यांच्या मित्रासोबत आक्षेपार्ह संभाषण आढळून आलं। याबाबत महिलेनं जाब विचारले असता आपण समलिंगी असल्याचं आणि इतर पुरुषांसोबत संबंध असल्याचं पतीनं कबूल केलं। ही बाब समजल्यानंतर महिलेनं बाळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पतीनं केवळ पैशांसाठी आपल्याशी लग्न केलं याची कबुली स्वतः पतीनं दिल्याचंही महिलेनं तक्रारीत सांगितलंय। या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासरच्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जातोय। अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी असणाऱ्या एका महिला पोलिसानं नुकतंच बाळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। आपला पती समलिंगी आहे आणि त्यानं आपल्यापासून ही बाब लपवली, तसेच सासरच्या मंडळींकडून आपल्याला जाच केला जातोय अशी तक्रार महिला पोलिसानं केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय।